15 वर्षांपूर्वी संपूर्ण चंद्रपूर शहरामध्ये टाकलेल्या जुन्या भूमिगत गटार योजनेचं आज जनविकास सेनेतर्फे प्रतिकात्मक दफनविधी आंदोलन करण्यात आलं। जटपुरा गेट जवळील जनार्दन मेडिकल समोर मनपानं खोदलेल्या खड्ड्यामध्ये आज हा दफनविधीचा कार्यक्रम करण्यात आला होता। यानंतर 2 मिनिटं मौन पाळून जुन्या भूमिगत गटार योजनेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। भूमिगत गटार योजनेच्या प्रतिकात्मक अंत्यविधीला आका मनपा आयुक्त, आकाचा आका जिल्हा प्रशासन कार्यालय, आकाचा आका मंत्रालय असे फलक छातीवर लावलेले जनविकास सेनेचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते। प्रतिकात्मक अंत्यविधीच्या वेळी माजी नगरसेवक आणि जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी मनोगत व्यक्त केलं। योजनेच्या अनेक चांगल्या वाईट आठवणी असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। 15 वर्षापूर्वी 100 कोटी रुपये खर्च करून या शहरामध्ये 5-7 वर्ष खोदकाम करून भूमिगत गटार योजनेचं काम करण्यात आलं होतं। आता त्या जुन्या भूमिगत गटार योजनेचं 90% काम झालं असं आम्हाला प्रशासनाकडून सांगण्यात येत होतं। पण आता नवीन 506 कोटीचा भूमिगत गटार योजनेचं काम सुरू झालेलं आहे आणि जुन्या भूमिगत गटार योजनेचा आम्ही असं समजतो की आता दुःखद अंत झालेला आहे आणि आज या योजनेचा दफनविधी आम्ही या ठिकाणी केला आहे। चंद्रपूरकरांच्या तर्फे प्रतिकात्मक दफनविधी केलेला आहे। या गटार योजनेसोबतच्या आमच्या खूप चांगल्या वाईट आठवणी आहेत चंद्रपूरकरांच्या। अनेक चंद्रपूरकरांना जे लहान होते तेव्हा प्रौढ होते, तरुण होते, म्हातारे होते, त्यांना या गटार योजनेच्या खोदकामामुळे मानेचे त्रास झाले, मणकेचे त्रास झाले, श्वसनाचे आजार झाले। त्यांनी मोठा त्याग केला आणि नगरपालिकेचे पदाधिकारी अधिकारी यांना मात्र त्याच्यातून चांगला फायदाही झाला। प्रत्येकाला 1.5-2% म्हणजे 1 कोटी, कोणाला 2 कोटी असा लाभ झाला। त्यांची कुटुंब या योजनेतून उभी झाली आणि अशा या योजनेचा दुर्दैवी अंत आज झाला आहे। या ठिकाणी आम्ही मनपाचे आका आयुक्त तसेच त्यांचे आकाचे आका जिल्हा प्रशासनातले, आकाचे आका मनपा प्रशासनातले आणि चंद्रपूरचे स्थानिक लोकप्रतिनिधी आकाचे आका यांच्या उपस्थितीत आज हा दफनविधी आम्ही उरकला आहे। आम्हाला सर्वांना याचं दुःख आहे आणि या जुन्या भूमिगत गटार योजनेला शांती लाभो अशी मी प्रार्थना करतो। माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे, संपूर्ण चंद्रपूरकरांतर्फे जुन्या भूमिगत गटार योजनेला मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो।